चला तर मग आता आपण ह्याला तळून पण बघूया। हे बघा, हे बघा, बघू शकता तुम्ही कसं मस्त एकच नंबर पापड होत आहे। याच्यात काय पापड खार नाही, सोडा नाही, काही नाही, मस्त झालेत पापड, अगदी पातळ, आपल्याला जसे पाहिजे तसे। आता उन्हाळी कामं चालू झाले। उन्हाळी कामं म्हणजे सगळं आले, पापडा आले, कुरवडे आले, सांडगे बिंडगे असलं उपवासाचं करायचं सगळं आलं। आणि मी काय केले, हे तांदूळ भिजू घातले, अर्धा किलो तांदूळ ह्या राशनचे। हे आता मी वाफेवरचे पापड बनवण्यासाठी भिजत घातले। हे 3 दिवस भिजत घातले। हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त भिजलेत। आता ह्याच्यातलं मी आता सगळं स्वच्छ धुवून पाणी काढून घेते। अगोदर पण धुवून स्वच्छ मी भिजायला टाकलं होतं। 3 दिवस झाले तर हे स्वच्छ सगळं पाणी काढून घेते। हे बघा, मस्त पांढरे शिपट तांदूळ झाले। असंच मी ह्याला 2-3 पाण्यात धुवून घेते। हे बघा, आता ही पुरण चाळायची चाळणी आहे, मी ह्याच्यामध्ये काढून घेते। हे असे ठेवून ह्याच्यावरती, हे वजनी म्हणाल तर 500 ग्राम आहेत, म्हणजे अर्धा किलो। असं स्वच्छ धुतले, ह्याच्यामध्ये काढून घेते। सगळं असं व्यवस्थित काढून घेऊन पाणी नितळायला ठेवायचं। आणि पाणी नितळलं ना, ह्याला काय करायचं, सावलीतच वाळू घालायचं, उन्हात नाही वाळू घालायचं। उन्हात वाळू घातलं ना, आपलं पापड बरोबर येऊ शकत नाही, फाटतं, मोडतं, तुटतं। त्याच्यामुळं ना, पंख्याच्या हव्याला खाली घरातच सुकवायचं। मग तांदूळ चांगले सुकले ना, तर तुम्ही चक्कीवरून पण दळून आणू शकता, किंवा घरात आपल्या मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता। हे बघा, बघू शकता, असं मी चांगलं पाण्यातून काढून घेतलं आहे। ह्याला असं थोडंसं पाणी नितळायला ठेवते। थोडं पाणी नितळलं ना, मग आपण हव्याखाली नेऊन ठेवायचं पंख्याच्या। हे बघा, असं सावलेलं मस्त वाळू घालायचं पातळ सुती कॉटनच्या कपड्यावरती। हे बघा, मी कसं वाळून ते असं पातळ पसरून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, असं व्यवस्थित वाळू घातलं ना, वाळते पण आणि पीठ पण बारीक येतं आपलं। हे बघा, बघू शकता, हे म्हणजे तांदूळ तर वाळले चांगले। मी आता ह्याला दळायला घेऊन जाणार आहे, दळून आणणार आहे बारीक एकदम गिरणीवरून। तुम्ही गिरणीवरून पण दळून आणू शकता, नाहीतर घरी मिक्सरवरून सुद्धा दळू शकता, अशा पद्धतीने। मस्त बारीक एकदम दळलं ना, आपलं पापड एकदम एकच नंबर होते, भारी। हे बघा, मी बारीक दळून आणले पीठ, बघा, बघू शकता तुम्ही, असं ह्या पद्धतीने दळून आणायचं। आणि आता ह्याला आपण थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया। थोडं थोडंच पाणी टाकून भिजवून घ्यायचं, कसं जास्त पाणी नाही टाकायचं। आणि रात्री भिजू घालायचं नाही, रात्री भिजू घातल्यावर कसं जास्ती आमतं। आपलं कसं अगोदरच 2-3 दिवस तांदूळ भिजू घातल्यामुळं तांदूळ जास्त आंबलेले आहेत, त्याच्यामुळं रात्री नाही घालायचं पीठ भिजायला। सकाळच्यालाच पीठ भिजवायचं, करण्यापूर्वी 1-1.5 तास अगोदर। हे बघा, बघू शकता, हे असं हे जास्त पातळ करायचं नाही, ह्या पद्धतीनेच ठेवायचं। जर जास्ती घट झालं तर आपल्याला लागत असेल तर ना, जेव्हा पापड आपण करताना त्यावेळेस थोडंसं 1 चमचा 2 चमचा पाणी टाकायचं, नाहीतर नाही, गरज वाटली तर टाकायचं, नाही तर नाही टाकायचं। आणि मीठ पण तेव्हाच टाकायचं आपण जेव्हा पापड करायला घेतो तेव्हा, तोपर्यंत मीठ नाही टाकायचं। असं झालं पीठ, मस्त एकच नंबर झाले। मला वाटते पाण्याची गरज नाही, पाणी नाही टाकत मी, एकदम पीठ परफेक्ट झाले, पाणी टाकणार नाही।
आता मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. असं मीठ टाकून तीळ टाकून घेते. त्याच्यात कसं काही काही लोक खसखस पण टाकतात. आणि जिरे टाकल्यावर कसं जिऱ्यामुळं पापड पिवळं होतंय, जिऱ्याचं पाणी सुटून. म्हणून जिरे नाही टाकायचं पांढऱ्या पापडामध्ये. बघा हे जे ताट आहे ना, हे असं ह्याच्यावरती असं आज्यात ठेवायचं. हे बघा असं घ्यायचं ह्याच्यावरती, असं करायचं. ह्याला अलगद हाताने करायचं, दमान जास्त फिरवायचं नाही. असं ते आपोआप पसरतं पापड, जास्त त्याला मेहनत नाही. असं करायचं, जास्त मोठं पण करायचं नाही. हे आता आपलं असं ताटावर बनवून झालं. हे बघा असं आता आज्यात असं ठेवून घ्यायचं. ह्याला फिरवायचं सुईचं टोक घालून. असं एक सारखं गोल फिरवायचं. हे बघा बघू शकता तुम्ही, माझा हात सुद्धा दिसतो ह्याच्यातून. असं ह्याच्यावर लाकडाच्या टोपलीवरच टाकायचं, दुर्डीवर. लाकडाच्या असं दुर्डीवरच टाकायचं टोपलीवर, कारण की चिटकत नाही. दुसऱ्या इतर भांड्यांवर टाकलं ना चिटकते ते, त्याच्यामुळं असंच टाकून घ्यायचं दुर्डीवरती. हे थंड होईपर्यंत आपण असं दुसरं घालून घ्यायचं पीठ. जास्ती नाही हात हलवायचा. जास्त हात फिरवलं ना येडवाकडं होतंय पापड. हे बघा हे बघू शकता तुम्ही, असं मस्त पापड झाला. हे बघा आता हे सगळे पापड ना मी असं ह्या पद्धतीनेच करून घेते. हे बघा असं बघू शकता तुम्ही, हे असंच करायचं. अवघड पण आहे तेवढं सोपं पण आहे. असं करायचं. ह्या कसं मेहनत केल्याशिवाय कुठलं बी होत नसतं. मेहनत तरी केलंच पाहिजे, मेहनतीशिवाय फळ नसतं ना. मग खायला पण चवीला चांगलं लागतं, एकदम भारी. जिभीवर ठेवताच विरघळतं हे पापड. असं एकदम एवढा नंबर एक भारी लागतं पापड. हे असं सगळे मी ह्या पद्धतीनं करून, असं एक नॅपकिन घेऊन ना स्वच्छ पुसून घ्यायचं. प्रत्येक पापड झाल्यानंतर असं स्वच्छ पुसून कोरडं करायचं त्या परातीला. ते ताट कोरडं झालं ना मग पापड आपलं फाटत नाही, पसरत नाही. चौकट जितकं घालते तितकंच राहतंय. असं करायचं. मस्त झाले, एकदम पातळ पापड झाले. हे बघा बघू शकता. काय थोडे पांढरे केले मी आणि काय थोडे कलर घालून केले.
हे बघा, बघू शकता मस्त एकच नंबर पापड झाला आपला. कसं मला जागा नसल्यामुळं ना मी गॅलरीमध्ये वाळवलं. हे बघा, बघू शकता तुम्ही मस्त एकच नंबर पातळ पापड झालंय. हे बघा, बघू शकता तुम्ही मस्त एक नंबर पापड झालाय, पांढरा शुभ्र. चला तर मग आता आपण ह्याला तळून पण बघूया. हे बघा, ह्याला आता आपण तळून घेऊया. टाकून घेऊया आपण आता. हे बघा, बघू शकता तुम्ही कसं मस्त एकच नंबर पापड होत आहे. याच्यात काय पापड खार नाही, सोडा नाही, काही नाही. असाच केलेला पापड आहे हे, बिना पापड खारचं, बिना सोड्याचं. हे बघा, बघू शकता तुम्ही मस्त झाले पापड. म्हणजे पांढरे शुभ्र पापड झालेत, बघू शकता. खायला एकच नंबर कुरकुरीत मग. हे बघा, बघू शकता तुम्ही पांढरा शुभ्र झालं एकच नंबर पापड हे. हे बघा, आणि हे कलरचे पण तसेच झाले, मस्त झालेत पापड. अगदी पातळ, आपल्याला जसे पाहिजे तसे.